नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आय रेडिओ अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीच्या कार्यक्रमाचा भाग 4. आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रश्न आणि त्यावर डॉक्टर संदीप तामाणे यांनी दिलेली उत्तरं. ऐकूयात तर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीच्या कार्यक्रमाचा भाग 4. माझा एक प्रश्न होता की आमचे काका आहे, त्यांचं वय 85 आहे. आपण संतुलित आहार म्हणाला की नाही? हो. संतुलित आहार म्हणजे ते सकाळी 4 पोळ्या संध्याकाळी 4 पोळ्या जेवतात. तर संतुलित आहार म्हणजे काय? घरच्यांना असं वाटतं की बा आहार जास्त आहे. नाही, जास्त असणं आणि संतुलित असणं याच्यात फरक आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी आपण म्हणतो की 4 पोळ्या खाल्ल्या म्हणजे व्यवस्थित झालं असं नाही. तुम्हाला सगळे घटक मिळतायत की नाही, प्रथिनं मिळतायत की नाही, कार्बोहायड्रेट्स मिळतायत की नाही, फॅट्स मिळतायत की नाही, हे महत्वाचं आहे. कार्बोहायड्रेट, लोकांना वाटतं कार्बोहायड्रेट फॅट जास्त खाल्ले की आपण जाड होऊ, वजन वाढेल. पण आपल्या शरीराला जशी प्रोटीन्स प्रथिनं आवश्यक आहे तसं कार्बोहायड्रेट फॅट्स हे सुद्धा आवश्यक आहे. मिनरल्स, विटॅमिन्स हे आवश्यक आहे. तर संतुलित आहार म्हणजे हे सगळे घटक ज्याच्यामध्ये मिळतील, ऍडिक्वेट प्रोटीन्स मिळतील, कार्बोहायड्रेट फॅट मिळतील. तर 4 पोळ्या नुसत्या खाऊन उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर भाजी व्यवस्थित पाहिजे. जसं मी म्हणलं, हिरव्या पालेभाज्या आहेत, इतर भाज्या आहेत, फळं आहेत, फ्रेश फ्रुट्स आहेत, याचा सुद्धा तंतुमय पदार्थ, हे सगळं आहारामध्ये आलं पाहिजे. तरच तो आहार संतुलित किंवा बॅलन्स्ड आपण म्हणू शकतो. थँक्यू. एक प्रश्न आलाय मला लिखित स्वरूपात, विस्मृतीबद्दल काही उपाय. तर आता मी सांगितलं की विस्मृती किंवा विस्मरण
याची जी काही कारणं आहेत तर ती सर्वप्रथम आपल्याला विस्मरण होतंय हे आपल्याला जाणवलं तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना तर ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जाणं हे महत्वाचं आहे. कारण डिमेन्शिया अल्झायमर्सचे अनेक पेशंट असे असतात की ज्यांना वर्षानुवर्ष हा होत असतो, पण हा वयोमानाचाच भाग आहे. आता आपण म्हातारे झालेत, आता वय 80 झालंय, आता थोडा विसर पडणारच, हे नॉर्मल आहे, कॉमन आहे असं समजून वर्षानुवर्ष घरी बसलेले पण रुग्ण आहेत. तर ज्या क्षणी तुम्हाला असं जाणवायला लागेल की बाबा मला थोडं विस्मरण होतंय, त्या क्षणी डॉक्टरांचा सल्ला घेणं. आणि एक लक्षात घ्या की जसं आपलं वय वाढतं तर जसे इतर आजार होतात, अवयवांची झीज होते, तसं थोडी मेमरी कमी होणं, स्मरणशक्ती कमी होणं हे नॉर्मल आहे. पण तुमच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज तुम्ही व्यवस्थित करू शकत असाल, अवयवांची नावं व्यवस्थित तुम्हाला आठवतायत, घरचं रोजच्या तुमच्या दैनंदिन क्रिया, आंघोळ करणं, जेवण, काही बाहेर जाणं हे तुम्ही करू शकताय, टीव्ही बघताय, पेपर वाचताय, हे जर तुम्ही करू शकत असाल तर मग तो थोडाफार विस्मरणाचा भाग आहे, हा वयोमानाप्रमाणे आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की जर हे विस्मरण तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जर फार त्रासदायक असेल, आता बरेचदा असं होतं की समोर मुलगा आहे पण त्याचं नाव आठवत नाही, किंवा आपल्याला एखादी वस्तू कपाटातनं काढायची, पुस्तक एखादं शोधायचंय तर त्याचं नाव आठवत नाही. तर असं असेल की ज्याचा तुम्हाला दैनंदिन आयुष्यात त्रास होतोय तर मग जरूर ते सिरियसली घेतलं पाहिजे. पण घाबरून जाणं की मला थोडंसं विस्मरण होतंय तर ते काही त्याच्यात तशी गरज नाहीये. तर प्रत्येकाने आपलं जज करायला पाहिजे की आपल्याला जो काही त्रास होतोय त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये किती फरक पडतोय. त्याप्रमाणे ते सिव्हिअर आहे, माइल्ड आहे आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर आपल्याला असं वाटलं तर डॉक्टरांच्याकडे जाणं, आणि मी जशा ज्या काही तपासण्या सांगितल्या, थायरॉइडची टेस्ट आहे, व्हिटॅमिन डी, B12 या करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि बरेचदा घरातल्या इतर व्यक्ती, मुलं, सुना, नातवंड हे सांगू शकतात की या व्यक्तीमध्ये जे बदल होत आहेत ते सिग्निफिकंट आहेत का नाहीत. कारण म्हणजे ऑफकोर्स देयर आर 2 साइड्स ऑफ द कॉइन. काही वेळेला एक्झॅजरेट पण केलं जातं, काही वेळेला काही गोष्टी अंडरमाइंड लपूनही ठेवल्या जातात. पण इन जनरल आपण फक्त पेशंटच नाही पण त्याच्या घरच्या व्यक्ती, केअरर्स यांनाही विचारलं की नाही खरोखरच हे आजोबा विसरतात का, व्यवस्थित कपडे घालतात का, आंघोळीला व्यवस्थित जातात का, जेवतात का व्यवस्थित, डे टू डे ऍक्टिव्हिटीज त्यांच्या चालू आहेत ना व्यवस्थित, तर त्याच्यातनं आपल्याला आयडिया येते. तर मला असं वाटतं की अर्लिएस्ट स्टेजमध्ये काही वाटलं तर डॉक्टरांच्याकडे जाणं आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेणं. पण प्रत्येक वेळेला थोडंफार काही विसरलं की मला विस्मरण झालंय, मला अल्झायमर झालंय, असं डोक्यात आणणं पण चुकीचं आहे. पुढचा काय प्रश्न आहे? व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12च्या तुम्ही टेस्ट करा म्हणून सांगितलं. हो, तर ते टेस्ट एवढ्या महागाच्या आहेत. बरोबर आहे. ते व्हिटॅमिनचा तुमच्या गोळ्या घेतल्या तर बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे काका. काय दुर्दैवाने काय आहे की व्हिटॅमिन डी जर शरीरात जास्त झालं रक्तात, त्याची टॉक्सिसिटी झाली किंवा ओव्हरडोस झाला तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. व्हिटॅमिन B12 दुर्दैवाने त्याचं तसं सुदैवाने होत नाही, कारण व्हिटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन आहे. आणि व्हिटॅमिन डी याला आम्ही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतो, म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळणार. तर व्हिटॅमिन B12 बऱ्याच लोकांचं गोळ्या घेतल्याने जास्त असतं, त्याचा काही त्रास होत नाही. पण व्हिटॅमिन डी जर नॉर्मलपेक्षा जास्त झालं तर त्याचा त्रास होतो. कॉन्स्टिपेशन होणं, थकवा येणं, लघवीला जास्त होणं. आम्हाला मेडिकल बुक्समध्ये हायपर कॅल्सिमिया किंवा हायपर व्हिटॅमिनोसिस डी अशा प्रकारचे धडे आहेत की व्हिटॅमिन डी लेवल रक्तातली जास्त झाल्याने काय दुष्परिणाम होतात. तर व्हिटॅमिन डी तरी आपण नियमित तपासलं पाहिजे, आणि ते खूप कमी नाही हेही बघणं महत्वाचं आहे. असे पेशंट की ज्यांची लेवल 5, 6, 8, 10 एवढी असते, जी आपण साधारण 40 म्हणतो, 20 ते 40, तर ते कमी असणं म्हणजे किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्पेशली डायबेटिक पेशंटमध्ये आजकाल आम्ही म्हणतो की तुमचं डायबिटीज कंट्रोलमध्ये राहणं किंवा डायबिटीसची कॉम्प्लिकेशन टाळणं याच्यासाठी व्हिटॅमिन डी ऍडिक्वसी हे आवश्यक आहे. तर मी असं म्हणत नाही की दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तपासा, पण निदान वर्षातनं एकदा किंवा दोनदा, आणि तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर मग ते जास्त फ्रिक्वेंटली तपासून एस्पेशली व्हिटॅमिन डीचा ओव्हरडोस होत नाही ना हे बघणं महत्वाचं. कारण असे काही पेशंट्स आम्ही बघितलेत की ते कॉन्स्टिपेशन होतंय, पोट दुखतंय, खूप थकवा येतोय, अन्न जात नाही, अशा सिम्पटम्स असतात.
आणि वर्षानुवर्ष व्हिटॅमिन डी हाय डोस घेत असतात, कॅल्शियम व्हिटॅमिन डी, आणि लेव्हल केली तर ती 110, 120 असे पण पेशंट्स आम्ही बघितले की कॉस्ट हा इश्यू आहे. 1500-1700 रुपये या टेस्टची किंमत आहे. सो नॉट व्हेरी फ्रिक्वेंटली, बट ऍज रिक्वायर्ड वी शुड डू दोज टेस्ट, एस्पेशली व्हिटॅमिन डी. आणखीन काय प्रश्न आहे? मला एक शंका अशी आहे की हा जो प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामध्ये साधारणतः आता माझं वय 75 आहे, तर जवळपास 62-3 दरम्यान मला प्रॉब्लेम होता. तर मी डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सध्या टॅबलेट्स घ्या म्हणून सांगितलं. तर माझ्याकडे जी टॅबलेट त्यांनी रेग्युलर मला घ्यायला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये टॅम्सुलॉसिन आणि ड्युटास्ट्राईड अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनची टॅबलेट रोज घेत असतो मी. त्याच्याप्रमाणे मला युरिन फ्लो वगैरे ठीक आहे, तसा फारसा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे प्रोस्टेट एनलार्जमेंट असं ते बोलले होते, त्याच्यामध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंटच्या संदर्भामध्ये जो काही त्या एनलार्जमेंट होतं त्या पद्धतीचं अजूनही आहे आणि त्याचा फारसा त्रास असल्यामुळे मला काही ऑपरेशनसाठी जावं लागेल का? नाही, आता बघा, जसं तुम्ही अगदी करेक्ट योग्य म्हणलात की तुम्हाला त्याचा किती त्रास होतोय. तुमचे 50शी उलटले की तुमची प्रोस्टेट साईज वाढणारच, पण त्याचा तुम्हाला किती त्रास होतोय, तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला किती त्रास होतोय त्याच्यावर ट्रीटमेंट अवलंबून असते. जसं तुम्ही म्हणलात की बरेच पेशंट गोळ्यांनी त्यांचे सिम्पटम्स कंट्रोलमध्ये राहतात. या गोळ्या बरेचदा कायमस्वरूपी घ्यायला लागतात, पण त्यांनी त्यांचे सिम्पटम्स त्रास कंट्रोलमध्ये असेल तर ऑपरेशनची गरज लागत नाही, तुम्ही गोळ्या घेऊ शकता. आता काही पेशंट्स असे आहेत की गोळ्या घेऊनही त्यांच्या सिम्पटम्स कमी होत नाहीत. अर्जन्सी, फ्रिक्वेन्सी किंवा युरिन जमा होते, पोस्ट वर्ड रेसिड्यू ज्याला आम्ही म्हणतो, की सोनोग्राफी केली तर एकदम युरिन खूप जमा होते, अक्युमुलेट होते, आणि मग अशा पेशंटना युरिनरी रिटेन्शन, एकदम लघवी तुंबून बसणं, मग ते इमर्जन्सी सिच्युएशन होतं की हॉस्पिटलमध्ये जाऊन मग कॅथेटर घालावा लागतो, किंवा मग युरिन इन्फेक्शनची रिस्क वाढते. जशी तुमची युरिन ब्लॅडरमध्ये जमा होते ती बाहेर पडली जात नाही, तर युरिन इन्फेक्शनची रिस्क वाढते. तर अशा पेशंटमध्ये मग डॉक्टर्स आपल्याला ऑपरेशन सजेस्ट करतात. पण तुमच्या केसमध्ये जर एवढे 10-15 वर्ष तुमचे लक्षणं जर गोळींनी कंट्रोलमध्ये राहतायत तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचा अर्थ तुमचा आजार नियंत्रणामध्ये आहे. तुम्ही फक्त युरॉलॉजिस्टकडे नियमित 6 महिन्यातनं एकदा रुटीन चेकअपसाठी जाऊन मग ते तुम्हाला बोटानी तपासतात, प्रोस्टेट, ब्लड टेस्ट असते, सोनोग्राफी, हे गरज लागली तर सांगतील. पण गोळ्यांनी जर आजार कंट्रोलमध्ये राहतोय तर ती चांगली गोष्ट आहे, तर गोळ्या चालू ठेवाव्यात. काही अजून प्रश्न असतील? सर, मला एक विचारायचं होतं, पल्स रेट कशाने वाढतो? पल्स रेट वाढण्याची अनेक कारणं असतात की ज्याच्यामध्ये अगदी साध्या अँझायटी, टेन्शन आलं, कुठे हॉस्पिटलला जायचंय, काही टेस्ट करायचं आहे, काही घरात वादावादी झाली, भांडण झालं, एक्साइटमेंट, किंवा तुम्ही चाललात, नॉर्मल रिॲक्शन आहे, तुम्ही चाललात, व्यायाम केला तरी पल्स वाढते. तर पल्स वाढणं हे म्हणजे फिजिओलॉजिकल ज्याला आम्ही म्हणतो त्या कारणामुळे, अँझायटी, थोडा स्ट्रेस, व्यायाम याच्यामुळे वाढते. किंवा जे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये थायरॉइड एक्सेस असेल, एक्सेस थायरॉइड हॉर्मोन, त्यांनी वाढू शकते. काही अरिथमियाज असतात, म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित पडतात, जलद पडतात. इन्फेक्शन्स आपल्याला झाले, युरिन इन्फेक्शन्स आहे, लंग इन्फेक्शनमुळे पल्स रेट वाढू शकते. तर अशी अनेक कारणं आहेत. तापामध्ये पल्स रेट वाढते, म्हणजे ताप ऑफकोर्स इन्फेक्शनच असतं. तर अशी कारणं आहेत, तर त्याचं कारण आपल्याला शोधायला लागतं. थँक्यू सर. पल्स रेट आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनचा तसा डायरेक्ट काहीही संबंध नाही. उलट पल्स रेट जर जरुरीपेक्षा जास्त झाला तर त्याचं हार्टवर लोड येऊ शकतो. त्याच्यामुळे जे ऍथलीट्स आपण म्हणतो, जे नियमित व्यायाम करतात, त्यांची पल्स रेट बरेचदा कमी असते, 50-60च्या आसपास असते. तर खूप वाढणं पण चांगलं नाही की ज्याच्यामुळे मग आपल्याला रक्तभिसरणावर परिणाम होतो, हृदयावर थोडं प्रेशर येऊ शकतं. पण ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पल्स रेट याचा डायरेक्ट काही संबंध नाही, अनलेस तुम्हाला सिव्हिअर न्यूमोनिया आहे, आता हे कोविड वगैरे आहे की ज्याच्यामध्ये तुमची ऑक्सिजन लेवल कमी होते आणि न्यूमोनिया आणि तुमची पल्स पण वाढते. पण जनरली स्पीकिंग देर इज नो डिरेक्ट रिलेशन बिटवीन पल्स रेट अँड ऑक्सिजन. काही प्रश्न अजून आहेत? पल्स रेट वाढला किंवा कमी झाला, आपला ऑक्सिजन कमी होणे किंवा कार्बन डायऑक्साईड कमी होणे नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं की पल्स रेट खूप वाढला तर थोडंसं
हृदयावर लोड येतं 120, 130, 140 असा पल्स झाला तर, पण जनरली डायरेक्ट संबंध काही नाहीये. हा नमस्कार, विचारा प्रश्न. हा, मला ना कमरेत L4 आणि L5 चकती सरकली, तर त्या संबंधी चकती सरकलेली बरी होऊ शकते का? तुम्ही डॉक्टरांना दाखवलंय का, मणक्याच्या हो, तज्ञांना? डॉक्टरला दाखवले, मनक्याच्या त्यांनी डॉक्टरला. काय सल्ला दिलाय आपल्याला? त्यांनी औषधोपचार आणि व्यायाम सांगितले. हा, तर हा सुद्धा वयोमानाप्रमाणे मणक्याची झीज होते, तर चकती सरकणं हा ज्याला आम्ही प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतो, तर याच्यासाठी सुरुवातीला व्यायाम देतात, फिजिओथेरपी आणि व्यायाम यांनी तुमचा दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं. आणि जर तो त्रास कमी झाला नाही तर मग त्याला ऑपरेशन सुद्धा आजकाल केली जातात. पण बऱ्याच पेशंटना फक्त फिजिओथेरपी, व्यायाम, वजन कमी करणं, हालचालींमध्ये काळजी घेणं, या गोष्टींनी हा आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण असे पेशंट असतात की दुखणं खूप होतं, हालचाल मर्यादित होते, चालता येत नाही, पायात सायटिका म्हणतो आपण, तर मग असं व्हायला लागलं तर काही वेळेला ऑपरेशनही आजकाल रेकमेंड केली जातात. तर तुमच्या आजाराची तीव्रता किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. बरं, होऊ शकतो ना पण सर हा आजार? हो हो हो, चकती सरकली त्याच्यावरती. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्यायाम, फिजिओथेरपी, काही औषधं, पेन किलर्स हे सगळं सुरू करून त्याप्रमाणे त्यांच्याकडे फॉलोअप ठेवायचं, म्हणजे मग ते गोष्टी नियंत्रणामध्ये येऊ शकतात. हो, त्यांनी पट्टा पण दिलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू सर. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीच्या कार्यक्रमाचा भाग 4 ऐकलात. आजच्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉक्टर संदीप तामाणे यांनी दिलेली आहेत. श्रोते हो, अशाच प्रकारच्या माहितीपर कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव आय रेडिओ. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.